महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मराठी भाषेचा अवमान केल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सोलापूर शहरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अनोखे आंदोलन केले। मराठी भाषा शिकण्यासाठी मराठी व्याकरण, मराठी बाराखडी, मराठी शुद्धलेखन आणि मराठी साहित्यिकांचा इतिहास यांसारखी पुस्तके पोस्टाद्वारे राहुल नार्वेकर यांच्या पत्त्यावर पाठवण्यात आली। मनसेच्या कार्यकर्त्यांनी मराठी भाषेचा सन्मान राखण्याची भूमिका घेत हे प्रतिकात्मक आंदोलन केले। ही पुस्तके वाचून मराठी भाषा शिका, मराठीचे धडे घ्या आणि भविष्यात मराठी भाषेचा अवमान टाळा असा संदेश यावेळी देण्यात आला। यावेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की महाराष्ट्राच्या सर्वोच्च घटनात्मक पदांपैकी एक असलेल्या विधानसभा अध्यक्षपदावर कार्यरत असलेल्या व्यक्तीकडून मराठी भाषेबाबत संवेदनशीलता अपेक्षित आहे। मराठी भाषेचा अपमान सहन केला जाणार नाही अशी भूमिका मनसेने स्पष्ट केली। तसेच भविष्यात पुन्हा मराठी भाषेचा अवमान झाल्यास मनसेकडून अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही राहुल नार्वेकर यांना देण्यात आला। या अनोख्या आंदोलनाची सोलापूरमध्ये राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असून मराठी भाषा आणि अस्मितेच्या मुद्द्यावर मनसेने पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून आले। मराठी भाषेचा अवमान करणाऱ्या या सरकारने व या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरने काल आशा भोसलेंच्या शोक प्रस्तावासंदर्भात निवेदन करत असताना मराठी भाषेची अतिशय भयानक प्रकारे चिरफाड केली। तर त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सोलापूरकडून आम्ही मराठी व्याकरण, मराठी बाराखडी, मराठी शुद्धलेखन व काही मराठी साहित्यिकांचा इतिहास अशी पुस्तकं त्यांना आम्ही त्यांच्याच पत्त्यावर पाठवत आहोत। तरी नुसतं त्यांच्या पत्त्यावर पाठवणारी पुस्तकं नसून मराठी भाषेचा स्वाभिमान, मराठी भाषेचा इतिहास आणि मराठी भाषेचा अभिमान आहे। तर मी आज या राहुल नार्वेकरांना सांगतो की या मराठी भाषेपेक्षा, मराठी समृद्धीपेक्षा, मराठी संस्कारापेक्षा तुमची खुर्ची अजिबात मोठी नाही। त्याच्यापेक्षा कित्येक पटीने आमची मराठी खूप मोठी आहे। 1200 वर्षापासूनचा त्याचा इतिहास आहे। तर तुम्ही ताबडतोब या पुस्तकाचं वाचन करा, त्यातून काय तर धडे घ्या, नाहीतर ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला तुमच्या घरासमोर करावं लागेल। कारण तुमच्या घरासमोर आज नुसतं पुस्तकं पाठवली आहेत, तर त्या पुस्तकातले धडे तुमच्या अंगावर, तुमच्या तोंडावर गिरवल्याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना शांत बसणार नाही, हे आम्ही आज राहुल नार्वेकरांना सांगतो। काल विधानसभा अध्यक्षांनी स्वर्गीय आशा भोसले यांच्या शोकसभेचा प्रस्ताव मांडताना जे मराठी भाषेची चिरफाड केली, तर ही सर्व महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे आणि त्यांना मराठी यावं म्हणून आम्ही सोलापूर महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीनं आज शुद्धलेखन, बाराखडी आणि मराठीचे साहित्यिकांचे पुस्तक त्यांना पोस्टाने पाठवत आहोत।